वर्धा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या भागात सोयाबीनवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि त्यामुळे सोयाबीन पिवळं पडलेलं आहे, तसंच करपलेलं देखील दिसून येत आहे। विविध भागामध्ये शेतकऱ्यांचं यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। यामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव सोयाबीनवरती झाल्यामुळे उत्पन्न होण्याची आशा मावळलेली आहे आणि त्यामुळे काही भागामध्ये शेतकऱ्यांनी चक्क जनावरे देखील सोयाबीनच्या पिकामध्ये सोडलेली आहेत। वर्धा जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये या सोयाबीनवरती विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसत असून त्यामुळे सोयाबीनचं पिकच एकूण धोक्यात आलेलं आहे। वर्ध्यातील हिंगणघाटचे आमदार समीरभाऊ कुणावार यांनी या माणगाव शिवारामध्ये शेताची पाहणी केलेली आहे आणि या शेतकऱ्यांची समस्या देखील जाणून घेतलेली आहे। आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया, भाऊ काय सांगाल, हे सोयाबीन यावर्षी मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे आणि सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे। बघा, यावर्षी सोयाबीनवरती मोठ्या प्रमाणामध्ये अटॅक आलेला आहे। आता येलो मोजॅक म्हणता येईल किंवा याला खोडकिडा सुद्धा लागलेला आहे आणि सोयाबीनची वाढ झाली नाही। वाढ न होता खालून पिवळं व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे ऐन शेंगावर असताना आता हे सोयाबीन म्हणजे रोग आल्यामुळे त्याचं नुकसान मोठ्या प्रमाणात दिसत आहे। त्या दिवशी आम्ही हिंगणघाटच्या विविध शिवारातले सुद्धा आम्ही शेतं बघितले। सर्वीकडे दिसतोय हा पूर्ण हिंगणघाट, समुद्रपूर, सिंदी रेल्वे आणि वर्धा जिल्हा या सर्व ठिकाणी हा सोयाबीनचा म्हणजे हा प्रादुर्भाव रोगाचा असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान आहे। आता आज आम्ही सकाळी मी आता वर्धेहून आलो, माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना आम्ही पंचनाम्यासाठी मी सुद्धा एक पत्र दिलं आहे, निवेदन दिलेलं आहे। त्याचप्रमाणे आता मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक आहे, त्या बैठकीमध्ये मी जाऊन माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन पत्र देऊन पूर्ण याची जिल्ह्याचे आणि आमच्या विधानसभा क्षेत्राचे हिंगणघाटचे सर्व पंचनामे करून या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशा पद्धतीची मी मागणी करणार आहे। दिवसेंदिवस हे सोयाबीनचं पीक आपल्याला नुकसानदायी ठरत आहे। यावेळेला सुरुवातीलाच जेव्हा पेरणीच्या वेळेला पाऊस अचानक गेला आणि त्यामुळे अनेक लोकांची मोड झाली। यावेळेला सोयाबीनला 2-2, 3-3, 4-4 फवारे शेतकऱ्यांनी मारलेले असताना पीक हाती यायच्या वेळेला ही नुकसानीची घटना झालेली आहे। शासनाकडून मदत मिळेल, पण पीक बदलाचा सुद्धा शेतकऱ्यांनी आता विचार केला पाहिजे असं मला वाटते, कारण की दरवेळेला सोयाबीनला एवढा खर्च करून जर ही परिस्थिती असेल तर दिवसेंदिवस नुकसानीचं प्रमाण हे वाढत आहे। या संदर्भात कृषी विभागाशी चर्चा करून याच्यामध्ये अजून काय दुसरं काही पीक बदल करता येतो का किंवा अजून काय करता येईल त्यांच्याकडून सुद्धा माहिती घेऊन शेतकऱ्यांना देण्यासाठी प्रयत्न केला। नक्कीच या संदर्भात शासनाकडून आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न करण्यात येईल आणि कृषी विभागाकडून देखील या संदर्भात मार्गदर्शनासाठी प्रयत्न करण्यात येईल असं आमदार समीर कुणावार यांनी सांगितलेलं आहे। महेश मुंजाळ, TVN मराठी, माणगाव, वर्धा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।